नका ना वागू अधिपती माझ्याशी. तुम्ही बी नका वागवास. काय वागले मी? जे काही करायचे ते सगळं भुवनेश्वरी मॅडमनी केलंय. अधिपती तुम्हाला अजूनही कळत नाहीये माझं, ऐका. जोपर्यंत भुवनेश्वरी मॅडम या घरात आहे तोपर्यंत बस करा मस्तरीन बाई, बस करा. तुम्हाला जर आमच्या आई साहेबांचा एवढा प्रॉब्लेम असेल, आमच्या आई साहेबांसंग तुम्ही या एका छताखाली राहू शकत नसाल ना, तर तुम्हाला वाटेल ते करा. वाटेल ते खरं म्हणजे एवढं न कळण्या इतपत काही येड्या नाही आहे तुम्ही. जर तुमचं त्यांच्या संग पटतच नसेल आणि तुम्हाला त्या नकोच असतील ना, तर तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा. मार्ग मोकळा आहे म्हणजे अधिपती? ही काय भाषा आहे? मी काय रस्त्यावर पडलीये का? मार्ग मोकळा आहे म्हणे, हे सगळं तुम्ही माझ्याशी असं बोलताय तेही त्या बाईसाठी. बाई नाही, त्या आमच्या आई साहेब आहेत. आणि आमच्या आई साहेबांसाठी मी काय वाटेल ते करू शकतो. या घरातनं त्यासनी बाहेर काढण्याचे प्रयत्न मी लहान असताना बी झाले आणि मी तेव्हा बी ते हाणून पडले होते. आणि आत्ता बी ज्या कोणाला आई साहेबांचा प्रॉब्लेम असेल का नाही, त्यांनी हे घर सोडून निघून जावं, जिकडे जायचं तिकडे. आमच्या आई साहेब हे घर सोडून कुठं बी जाणार नाही. जे केलंयस, जे वागली आहेस, त्याची जरा सुद्धा लाज शरम काही नाही ना? ही सगळी पाप कुठं फेडणार आहेस? पाप कुठं फेडणार ते बघू आमचं आम्ही. हा, पण पाप काय आम्ही एकटीनेच केली नाही. पापांचा हिशेब करायचं ठरलं तर तुमचा घडा जास्त भरल. तू का आलीयस इथं? जा ना, जा. नाही हो, नाही, आम्ही नाही जाऊ शकत. तू कशी जाशील म्हणा? आम्हाला सगळ्यांना घालवशील आणि एकटी नाचशील या घरात. नाचशील? हो, आम्ही नाचत नाही, आम्ही नाचिवतो. आणि सगळ्यांना कशाला घालवू आम्ही? हा, आमचं काय वाकडं आहे का सगळ्यांशी? हा, सगळ्यांना नाही, अक्षराला. बरोबर? अक्षराला या घरातून घालवायचं आहे ना तुला? त्यासाठी सगळं केलंस ना? त्यासाठी या सगळ्या खेळ्या होत्या तुझ्या. खेळी तर त्यांनी केली हो, पण अजून त्या कच्च्या खेळाडू आहेत. त्यांना काय वाटतं त्या शिकलेल्या आहेत, त्यांना डोसकं आहे, त्यामुळे त्या काय बी करू शकतात. बघितलंत ना व? केवढे पुरावे गोळा केले आमच्या विरुद्ध. हा, पण झालं काय शेवटी? अधिपतीने कुणावर विश्वास ठेवला? आमच्यावरच, नाही का? आणि त्यांना आमच्याशिवाय दुसरं काय बी महत्वाचं नाही, हे एव्हाना तुम्हाला कळलं असेलच. तुला असं वाटतंय ना तू जिंकलीस आणि त्यांचं प्रेम हारलं? नाही भुवनेश्वरी, मी आहे अजून. माझा श्वास चालू आहे, मी जिवंत आहे अजून. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांना हरू देणार नाही. मी माझा जीव देईन, पण मी त्यांचं प्रेम जिवंत ठेवेन. आणि शेवटी विजय प्रेमाचा होतो, हे लक्षात ठेव. प्रेमाचा विजय होतो? हा, प्रेमाबद्दल लय ठाव आहे हो तुम्हाला. हा, त्यांचं प्रेम ते प्रेम आणि आमचं प्रेम काय केरसुनी? अगं, तुझं प्रेम नाहीच आहे. तुझं प्रेम म्हणजे फक्त सूड आहे, सूड. तू सूड उगवलायस माझ्यावर आणि अजूनही तुझं समाधान झालेलं नाही ना? भुवनेश्वरी, माझा तळतळाट लागेल तुला, माझा शाप लागेल तुला. आयुष्यभर एकटी राहशील तू. ठीक आहे, ठीक आहे. आमच्या नशिबात ते असेल तर तेच होईल. पण एक लक्षात ठेवा, तुमची बायको म्हणून नाही, पण अधिपतींची आई म्हणून मरू आम्ही. ते जास्त आवडेल आम्हाला. अधिपती तुम्हाला का कळत नाहीये? का नाही कळत आहे तुम्हाला? सगळं कळतंय, आज तर कळलंच. नाही कळत आहे तुम्हाला? अधिपती, जोपर्यंत भुवनेश्वरी मॅडम आपल्या घरात आहे तोपर्यंत आपलं कुटुंब सेफ नाहीये. त्या बाबांना काहीतरी करतील, मला काहीतरी करतील. अधिपती, त्या मला काहीतरी करतील, करणारच होत्या त्या. आत्ता माझं नशीब चांगलं होतं म्हणून पण उद्या नशिबाची साथ असेलच असं नाही ना अधिपती? आई साहेबांनी काही केलेलं नाही. जे काय केलंय ते त्या बजानं केलंय. त्या बजाला बोलवलं होतं ना तुम्ही? घेतली नव्हती त्याची साक्ष? ऐकलं का नाही स्वतःच्या कानानं? ते चुकलं माझं अधिपती. हा, मी त्याला इथे बोलवलं ते चुकलं माझं. पण तो गेल्यानंतर आपल्यामध्ये भांडणं झाली आणि भुवनेश्वरी मॅडमना तेच हवं होतं.
आपल्यामध्ये भांडणं त्यांनी लावली आहेत अधिपती. साहेबांनी काय केलं नाही, तुम्ही भांडताय माझ्या संग. आणि तुम्ही काय करताय? प्रेमानं समजावताय. आई साहेबांचा विषय निघाला की तुम्ही समजावण्याच्या पुढेच जाता. मी काय करू? आणि त्यांचा विषय निघाला की तुम्ही तुमचे डोळे, कान, नाक सगळं बंद करून ठेवून देता. हो, एवढा प्रॉब्लेम आहे का हो तुम्हाला आई साहेबांसंग? आत्ता पतूर आपण गुन्ह्या गोविंदांना राहत होतो, अचानक तुम्हाला काय झालं? एवढा काय प्रॉब्लेम? मास्तरीनबाई, तुमच्या वर्गात एवढी 50 पोरं असतात. एखाद्याचा स्वभाव कसा असतो, एखाद्याचा आडदांड असतो, एखादा स्वभाव मऊ असते, एखादं हुशार असते, एखादा आमच्यासारखं ढ असते. पण सगळ्यांनी तुम्ही मिळून मिसळून वागायला शिकवताय का नाही? तसंच आपलं घर म्हणजे मी वर्ग समजा की प्रत्येक माणसाचा जसा स्वभाव असेल तसा त्याच्या स्वभावानुसार ऍडजस्ट करून सगळीजण गुन्ह्या गोविंदांना राहूया की हो. विद्यार्थी आणि त्यांची तुलना करू नका अधिपती. विद्यार्थी सुधारतात, या कधीही सुधारत नाहीत. उलट जे आहे ते बिघडवतात. अधिपती, हे घर आपलं आहे. आपलं घर आहे, तुमचं, माझं, बाबांचं घर आहे. हवं असेल तर आपण त्यांची दुसरीकडे व्यवस्था करू. आई साहेब हे घर सोडून कुठे मी जाणार नाही. आणि मी त्यांच्या बरोबर या घरात राहणार नाही. ठीक आहे, मग असं असेल तर तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं ते. माझा निर्णय मी तुम्हाला सांगितलं. ज्या कुणाला आई साहेबांचा प्रॉब्लेम असेल का नाही, त्यांनी हे घर सोडून निघून जावं, जिकडे जायचं तिकडे. आमच्या आई साहेब हे घर सोडून कुठं बी जाणार नाही. अगं, अशी अंधारात का बसलीस बाळा? कधी कधी अंधारच बरा वाटतोय. राव दे ग अंधार आई. भांडण नको होतं मला, पण अधिपतींना माझी किंमतच नाहीये. दाराकडचा रस्ता दाखवलाय, मला कळत नाही मी काय करू. एक मुलगी स्वतःचे आई बाप, घरदार सगळं सोडून नवऱ्याच्या विश्वासावर त्याच्या घरात येते आणि तिच्या वाट्याला हे काय चुकलं माझं? मी खरं बोलले, खरं सांगितलं, तरी अधिपती मला समजून घेत नाहीत. कधी कधी असं वाटतं की मी त्यांच्या मनातल्या भिंतींवर डोकं आपटतेय, पण त्यांना नाही कळत. त्यांना परवाच नाहीये माझी. रडून प्रश्न सुटणार नाहीयेत बाळा. अक्षरा, चल, मला बोलायचंय तुझ्याशी. अगं, दिवे लागण्याच्या वेळेला असा अंधार भरा नाही. पण उजेड नको वाटतो. उजेड पडला का समजा कसं लक्क दिसतंय बघ. कधी कधी तेच नग असतं. म्हणजे मोठ्या मालकांसाठी आम्ही एवढं केलं, पण त्यांच्या मनात आमच्याबद्दल काय किंमत आहे ते दिसलं आम्हाला. आधीपासून तेच होतं. तूच मृगजयाच्या मागं धावत राहिलीस बघ. पण आता थकलो का आम्ही आई. बाई पण साथ देणार नाही. कपाळाला कुंकू आणि गळ्यात डोरलं घालून मरायचं होतं ग आम्हाला. लई मागितलं काय आम्ही आयुष्याकडून? आयुष्याकडून नाही, तू चुकीच्या माणसाकडून मागत राहिलीस बघ. येळीच घराच्या बाहेर पडली असतीस तर आज तुझा येळीच म्हणजे कधी? हा, येळीच म्हणजे कधी गाई? जीव गुंतला होता आमचा पोरामध्ये, यांच्यामध्ये, आणि आशा वाटत राहतेच ना ग. त्या आशेचं काय करणार?
जाऊ दे की आता, जे झालं ते झालं. पण आता इथून समजा सुधारलं पाहिजे बघ. काय तेच घरातलं वातावरण. म्हणजे अधिपती लय बोलला सुनबाईला, जवळजवळ घर सोडायला सांगत होता. असं कोणी घरच्या लक्ष्मीला घर सोडायला सांगते बाई ग? आम्ही बी घरच्या लक्ष्मी आहोत. आम्हाला घराबाहेर काढायचा प्लॅन रचला होता त्या दोघांनी. ते बरोबर वाटलं काय तुला? अगं म्हणलं नव तुला, जे झालं ते झालं. लहान आहे ती, माफ कर तिला. पण तिनं घराबाहेर जाऊ नये. जायचं तर जाऊ दे. अगं त्याची बायको आहे ती. राहावं बायको सारखं. घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न करू नये त्यांनी. तिनं कधी ताबा मागितला? तोच तर पाहिजे त्यांना. त्यासाठीच तर चाललंय सगळं. नाही नाही ग, अशी नाही ती. आई, तुलाही भोळी आहेस ग. तुला काय बी दिसत नाही, पण आम्हाला सगळं दिसतंय. त्या वाटत्यात तितक्या सरळ नाही, पण आता आम्ही त्यांना सरळ करणार. आमचं अस्तित्व धोक्यात आणलंय त्यांनी. आता त्यांना या घरात राहता येणार नाही. मग त्याची काय बी किंमत आम्हाला मोजायला लागली तरी चालेल. मोजू आम्ही. अक्षरा, ऐक बाळा, त्या भुवनेश्वरीला हेच हवंय. तिला हेच करायचंय. तुमच्यात फूट पाडायची आहे. तुला त्याच्यापासून वेगळं करायचंय. तू हे नको होऊ देऊ बाळा. मला माहिती हो बाबा, पण अधिपतींना आपलं पटतच नाही तर काय करायचं? पटेल अक्षरा, त्याला पटेल. आज नाही उद्या पटेल. त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. तो माझ्याशी कसंही वागू देत. तुझ्यावर प्रेम आहे ना त्याचं. बाबा त्यांनी मला घराबाहेर जायला सांगितलं. असं डायरेक्ट म्हणाला तू? डायरेक्ट नाही, पण मला म्हणाले तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. एका क्षणात दूर लोटलं बाबा. अक्षरा, अगं रागाच्या भरात माणूस बोलतो ना बाळा. रागात नाही बाबा, त्यांचं ठरलंय आता. पण बाळा तू नकोस ठरवू असं काही. मलाही स्वाभिमान आहे बाबा. अक्षरा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. स्वाभिमान महत्वाचा आहे का तुमचं प्रेम, तुमचा संसार महत्वाचा आहे? बाबा अधिपती ऐकतच नाही तो. मी काय करू? बाळा तू जिद्द नको ना सोडू. तू जा, बोल त्याच्याशी. बायको आहेस त्याची तू. आता काय बोलू बाबा त्यांच्याशी? म्हणजे त्यांनी त्यांचा निर्णय सांगितलाय. अगं पण ते तू ऐकायलाच हवंस असं नाही ना बाळा. भुवनेश्वरीला हेच हवंय आणि तिला जे हवं ना ते ती अधिपतीकडनं करून घेते. पण तू हे घर सोडायची चूक नको करू. अक्षरा प्लीज माझं ऐक. या घरची मालकीण, या घरची लक्ष्मी तू आहेस. अधिपतीची बायको तू आहेस. त्यामुळे बाळा हे घर सोडून तू नाही जायचं. तू जा, अधिपतीशी बोल आणि ती भुवनेश्वरी नसताना बोल. ती जर समोर असेल तर तो तिची बाजू घेईल. तुम्ही दोघे एकटे जाऊन बोला. हे बोल आणि सॉर्ट करून टाक. नाही बाबा, त्यांना आता माझं काहीच पटणार नाही. बाबा मला भुवनेश्वरी मॅडमने जसं ट्रॅप केलं त्याचं वाईट नाही वाटत आहे. अधिपती जे बोलले त्याचं जास्त वाईट वाटतंय. मला नाही वाटत आहे बाबा मी त्यांच्याशी बोलू शकेन. जाईन हे घर सोडून. अक्षरा, मी कसं कोणत्या शब्दात तुला समजावून सांगू आता? बाळा ऐक ना माझं. मला बाबा म्हणतेस ना माझं ऐक. तू हे घर सोडून नको जाऊ प्लीज. तिला जे हवंय ते नको करू तू. बाबा उलट तुम्ही माझं ऐका प्लीज. मलाही आत्मसन्मान आहे ना. अक्षरा, या घराला तुझी गरज आहे बाळा. बाबा ज्यांच्यासाठी मी हे घर सोडून आले त्यांनाच आता माझी गरज उरलेली नाही. तर मी काय करू इथे राहून?
काय गाई अधिपती कुठं आहेत? नाही माहीत. आणि मॅडम? ती हाय की खोलीत. हम्म. काय खबर बात? काय नाही. जाणार होत्या ना व? नाही गेली. हम्म. चांगलं आहे की. काय? घरची लक्ष्मी घरातच राहिली पाहिजे. तू बोल की अधिपतीशी, तुझं ऐकेल त्यो. भवे, अगं तू या घराला जोडलं पाहिजेस बघ. या घरानं कधी आम्हाला जोडलं नाही तर आम्ही कसं जोडणार या घराला? या घरानं आम्हाला जे दिलं तेच देणार आम्ही या घराला. काय? निराशा, एकटेपणा, दुरावा, अपेक्षा भंग. भवे, आपल्याला जे मिळतं तेच असतं आपल्याकडे द्यायला. वेगळं आपण कुठून आणणार द्यायला? हं? बोलणार नाही आहेत का माझ्याशी? तुम्हीच बोलत नाही. कुठे होतात रात्रभर? फॅक्टरी. का? कटकट नको म्हणून. म्हणजे तुम्हाला कटकट वाटते माझी? असं कुठं बोललोय? थांबायलाच नको होतं. तुम्ही जा म्हटला होतात, मी जायला हवं होतं. निर्लज्जासारखी थांबली येते. जायला कोणी सांगितलं होतं? तुम्ही. रडू बिडू नको. बाई, तुमच्या संग बोलतोय, बोलणार नाही का? उपयोग काय आता बोलू? चा निर्णय झालाय ना ऑलरेडी घेऊन. मी जायला हवं होतं. काय बोलणार म्हणजे? म्हणजे तुम्हाला काय बोलायचंच नाही? तुम्हीच तर म्हणताय बोलण्यानं प्रश्न सुटतो. निर्णय झालाय तुमचा अधिपती. आता बोलून काय उपयोग आहे? निर्णय घेतलेला नाही आहे, तुमच्यावर सोडलाय. म्हणजे तेच तेच कसं? अधिपती, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही भुवनेश्वरी मॅडम विरोधात काही स्टँड घेणार नाही. त्यांनी या घराबाहेर जायचं नाही. मी त्यांच्या बरोबर या घरात राहू शकत नाही असं म्हटल्यावर तुम्ही म्हणता मग तुम्ही निर्णय घ्या. निर्णय घ्या म्हणजे काय? तुम्ही मला घराबाहेरच जायला सांगताय ना? मला, तुमच्या बायकोला. तुमच्यासाठी मी माझी आई, घर दार सगळं सोडून आली अधिपती. माझं प्रेम आहे हो तुमच्यावर. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. मला तुमच्या बरोबर आयुष्य घालवायचंय. तुम्ही असं बोलाल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं अधिपती. असं कसं बोललात तुम्ही? मला काय वाटेल याचा एकदाही विचार नाही केलात का हो तुम्ही? मस्त दुखवायचं नव्हतं. पण
दुःखाने गेलीये मी. मला खूप त्रास होतोय अधिपती. दूर व्हा तुम्ही. सॉरी म्हणलं की. असं कसं करू शकता, असं कसं करू शकता तुम्ही? काहीच कसं नाही वाटलं तुम्हाला? सॉरी, मी रागाच्या भरात बोलून गेलो. पण मला जसं आई साहेबांनी तोडायचं नाही तसं मला तुम्हाला मी माझ्यापासून लांब करायचं नाही. हे कळत नाही का तुम्हाला? कळतं का काय म्हणतोय मी? ऐकू येतं का नाही काय म्हणतोय? ऐकू येते, बहिरी नाहीये मी. चिडून प्रश्न सुटत नाही. मग कसे सुटतात प्रश्न सांगा.